कराड चिपळूण राज्य महामार्गावरती कराठे गावच्या हद्दीमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना ट्रक रस्त्याच्या भरावांमध्ये फसला गेला। अरुंद रस्त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। अनेक ठिकाणी रस्ता खोदल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सध्या कराड चिपळूण राज्य महामार्गाची अवस्था ही दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। मी याच राज्य महामार्गावरती उभा आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या कराड चिपळूण मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य माकलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय। हे खड्डे जे आहेत ते गेल्या 10 वर्षापासून अशाच पद्धतीचे खड्डे आहेत। खड्डे बुजवायचं काम केलं जातंय, बिलं काढून ठेकेदार निघून जात आहेत, मात्र रस्त्यामध्ये कोणताही काही फरक पडल्याचं दिसून येत नाहीये। यामुळे आता इथली स्थानिक नागरिक आहेत, या रस्त्यावरून प्रत्येक नागरिक जो जाणार आहे तो मात्र या रस्त्याला कंटाळलेला एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात आहे तर या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे। याचबरोबर या सध्या रस्त्याचं काम घेतलेले 2 वर्षापूर्वी ज्या ठेकेदारानं काम घेतलेलं आहे ह्या ठेकेदारानं देखील कामाची क्वालिटी आहे ती अशा पद्धतीने ठेवल्यामुळे आता पुन्हा एकदा त्याच्या कामावरती आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। खरं तर गेल्या 15 दिवसापूर्वी हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला होता। ठेकेदाराचं नियोजन शून्य कारभाराचा फटका इथल्या स्थानिक नागरिकांना बसलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाला आणि त्यामुळे आता या महामार्गावरती अवजड वाहनं जी बंद चालूच्या स्थितीमध्ये आहेत याला जबाबदार कोण, हे जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे येत नसताना पाहायला मिळतंय। लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये आता अधिवेशनामध्ये प्रश्न करणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं या रस्त्याचं काम ज्या ठेकेदाराला दिलेलं आहे तो ठेकेदार मनमानी स्वतःची करून या ठिकाणी लोकांना वेठीस आणि स्थानिकांना वेठीस धरण्याचं काम सध्या या ठेकेदाराकडून केलं जातंय। त्यामुळं आता या रस्त्याचं काम केव्हा पूर्ण होणार आणि सुखरूप प्रवास या रस्त्यावरून कधी होणार हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।